नमस्कार. शुगर सॉल्ट आणि प्रेम अशी स्टोरी आहे जी प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला कनेक्टेड होईल. आपल्या आयुष्यातले जे गोड मोमेंट्स, सॉल्टी मोमेंट्स आणि प्रेम हे आयुष्य कंप्लीट करतं, म्हणून शुगर सॉल्ट आणि प्रेम. तर मी माझ्या टीममधल्या शिल्पा, अनन्या जे आहे त्यांना मी देते माईक. तीन मैत्रिणींची गोष्ट, त्यांच्या आयुष्याची गोष्ट. एका स्पेसिफिक पॉईंटला येऊन त्या तिघी एकमेकींच्या आयुष्यात येतात, भेटतात आणि स्वतःच्या आणि एकमेकींच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा बदल घडवून आणतात, त्यांच्या अप्रोचमध्ये आणतात. आणि तो काय आहे, तो प्रवास त्यांचा कसा आहे, तेच म्हणजे शुगर सॉल्ट आणि प्रेम. सो आय थिंक प्रोमोज ट्रेलर बघून साधारण अंदाज येईल. आय होप आवडेल तुम्हाला. थँक्यू. शुगर सॉल्ट आणि प्रेम एक सुंदर अर्बन फिल्म आहे. मला असं वाटतं की जेव्हाही नातेसंबंधांना घेऊन सिनेमे झालेले आहेत तेव्हा ते नेहमी सक्सेसफुल होतात. त्याचं कारण असं, कारण की आपण आपल्याला कुठेतरी त्या सिनेमामध्ये पाहत असतो, आपण कॅरेक्टर्सबरोबर रिलेट होत असतो. आणि ह्यातला USPच हा आहे की म्हणजे जेव्हा पण मी हे ट्रेलर यूट्यूबवर आलं त्याच्यानंतर मी जितक्या फ्रेंड्सना सांगितलं की असं असं आहे, तुम्ही बघा. आणि त्यातल्या म्हणजे अनेक सिनेमे झाले, पण हा ट्रेलर बघून माझे जे पण मॅरिड फ्रेंड्स आहेत त्यांचा पटकन रिप्लाय आला की आम्हाला ही फिल्म बघायची आहे. प्रत्येकाचे रिलेशन्स आपल्या मैत्रिणीबरोबर, मित्राबरोबर, आपल्या नवऱ्याबरोबर, आपल्या मुलांबरोबर हे खूप वेगवेगळ्या रेंजचे असतात. आणि ह्या सगळ्या नात्यांसंबंधात म्हणजे ह्यात असं नाही आहे की फक्त नवरा बायकोचं नातं दाखवलं, तर एका आई आणि मुलीची केमिस्ट्री आहे, एका आई आणि एका मुलाची केमिस्ट्री आहे, एक नवोदित कपल जे आहे, जे यंग कपल्स असतात त्यांना अपील करणार आहे. तो मला असं वाटतं शुगर सॉल्ट आणि प्रेम ही एक अतिशय सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल फिल्म आहे जी ऑडियन्सना नक्कीच आवडेल. ह्याचं म्युझिक दिलं आहे सिद्धार्थ महादेवन यांनी, जे शंकर महादेवन यांचे सुपुत्र आहे. आणि अतिशय अपबीट आणि ज्या वेळेला जसं म्युझिक अपेक्षित आहे त्याचप्रमाणे त्यांनी गाणी दिलेली आहे. तुम्ही आता थोडीशी झलक बघितली आणि ह्या गाण्यांनाही खूप जास्त चांगला रिस्पॉन्स आहे. आणि त्यातलं तुम्ही जर एक गाणं बघितलं, दिशा मिळाली आज, तर 3 अशा स्त्रिया त्याच्यात आहेत ज्या कदाचित एखाद्या नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा वाटत असेल त्या स्त्रियांना की आम्हाला असं कधीतरी एन्जॉय करायचं आहे, पण त्यांच्या कामामुळे किंवा त्यांच्या नोकरीमुळे, त्यांच्या प्रोफेशनमुळे, फॅमिली कमिटमेंट्समुळे त्यांना असं कधीच एन्जॉय करता येत नसेल. तर त्या स्त्रियांमधली जी दडलेली स्त्री आहे ती बाहेर दाखवणारा हा सिनेमा आहे. आणि आय एम शुअर दॅट एव्हरीबडी विल रिलेट टू इट. आणि प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक कपलने हा सिनेमा पाहावा आणि इट विल बी अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम मला हे सांगायचं की फिल्म मेकिंग एक टीम स्पिरिट असतं. आणि शुगर सॉल्ट आणि प्रेम या टीमच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो. नाव द प्रेस इज ऑल्सो पार्ट ऑफ द शुगर सॉल्ट अँड प्रेम टीम. सो तुमच्या खांद्यावर पण आता एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हा जो सुंदर चित्रपट झालेला आहे 12 जूनला रिलीज होणार आहे, तो तुम्हाला लोकांपर्यंत न्यायचा आहे. ओके. नाव अबाउट माय रोल इन द फिल्म. मी मिस्टर प्रधान हे कॅरेक्टर करतोय. आत्ताच सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी गोड असतात, काही गोष्टी सॉल्टी असतात. तर गोड जास्त झालं की ते कडू होतं आणि मीठ जास्त झालं की ते खारट होतं. तर ते गोड जास्त करण्याचं आणि मीठ जास्त टाकण्याचं काम माझं कॅरेक्टर करते. त्यामुळे आणि इनफॅक्ट त्यामुळेच या
तिघी जणी सोनाली, क्रांती आणि शिल्पा या एकत्र येतात. खरं तर माझं अगदी मिठा एवढंच काम आहे पिक्चरमध्ये, पण मला एक वेगळा स्टँड दिला गेला आहे बिकॉज इट्स अ स्टँडिंग जोक बिटवीन ऑल ऑफ अस की यतीनचं इतकं मोठं काम आहे, त्याचं इतकं मोठं काम आहे, मेन विलन नाही म्हणून जर यतीनला स्पेशल स्टँडिंग दिलं वगैरे वगैरे असं काही नाही आहे. माझं अगदीच मिठा एवढं काम आहे आणि पण छान काम. फिल्म करताना खूप मजा, खूप एन्जॉय केला आम्ही. माझं काम इथेच मुंबईत आणि ठाण्यातच शूट झालं. त्यांचं थोडंसं बाहेर जाऊन पण शूट झालं, मजा केली त्या लोकांनी. मला नाही नेलं बरोबर, मळायला नेला. The fun part, that was the fun part, working with Sonali ji, Rahul, आमचा DOP राहुल जाधव, खूप एन्जॉय केलं. आणि मी प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, आज पण सांगेन मी की ॲक्टर हा कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने इन्स्पायर होत असतो. रायटिंगमुळे इन्स्पायर होतो, को ॲक्टर्समुळे इन्स्पायर होतो. ह्या फिल्ममध्ये मी कॅमेरामुळे इन्स्पायर होतो. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क झालेला आहे आणि गाणीसुद्धा अप्रतिम झाली. आम्हाला ते कुठलं हेच ना ते दॅट वॉज अ सॉन्ग विच वॉज प्लेड दॅट डे. आपलं म्युझिक रिलीज झालं तेव्हा निशा मिळाली आणि मी नाचायलाच लागलो ॲक्च्युली सीटवरती. इट वॉज अमेझिंग. फार सुंदर म्युझिक दिलेलं आहे. वेल दॅट्स ऑल अबाउट माय थिंग. अँड तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पण तुम्हाला सांगितलेली. आय नाव हँड ओव्हर द माईक टू प्रसादजी. प्रसादजी नमस्कार. प्रत्येक स्टँडीवर आपण टॅगलाईन वाचतोय या फिल्मची, द टेस्ट ऑफ रिलेशन्स, फ्रेंडशिप अँड लाईफ. मला असं वाटतं प्रत्येक नातं त्याचा बेस मैत्रीचा असतो, रादर असायला हवा असं मला वाटतं. मग ते आई मुलाचं नातं असेल, नवरा बायकोचं नातं असेल, बहीण भावाचं नातं असेल, मामा बाच्याचं नातं असेल, कुठलंही नातं असेल, त्याचा बेस मैत्रीचा असायला हवा. तर ते नातं दीर्घकाळ टिकतं. आणि नातं नुसतंच आहे का ते जिवंत आहे हे शोधण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी व्हायला हवा. आणि तो प्रयत्न या चित्रपटातून आमच्या दिग्दर्शिका सोनाली बंगेरा यांनी केलेला आहे की नाती नुसतीच असतात माणसांमध्ये का ती जिवंत असतात, आणि ती जिवंत नसतील तर त्यांना जिवंत करण्यासाठी काय काय करायला हवं. 3 मैत्रिणींची स्टोरी आहे शिल्पाने सांगितल्याप्रमाणे. आणि खरं तर त्या खूप वेळानंतर मैत्रिणी म्हणून चित्रपटात येतात. सुरुवातीला त्यांचा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रवास आहे आणि त्यात 3 कपल्स आहेत ऑब्व्हियसली, सोनाली, समीर, अजिंक्य, शिल्पा आणि क्रांती आणि मी. या चित्रपटामध्ये मी सायंटिस्टची भूमिका करतो. पहिल्यांदाच माझ्या वाटेल की इतक्या हुशार माणसाची भूमिका आहे आणि मी इतका हुशारही स्क्रीनवर दिसू शकतो असा विश्वास सोनालीजींना वाटल्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो. खूप सुंदर फिल्म आहे. सगळ्यात महत्त्वाचं खूप साधी सोपी फिल्म आहे, सहज फिल्म आहे. कुठल्याही माणसाला सहजपणे कळेल की चित्रपटातनं दिग्दर्शिकेला, कलाकारांना काय म्हणायचं आहे. आणि सोपी फिल्म बनवणं हे खूप अवघड असतं असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. जसं क्रांती म्हणाले तसं प्रत्येक कपलला यातल्या 3पैकी कुठल्या ना कुठल्या तरी कपलशी प्रत्येक कपल जोडलं जाईल. कुठल्या ना कुठं तरी असं वाटेल की हां आपलं तसं घडतं, आपल्या तसं घडतंय आणि असं नको घडायला. तर असं घडायला नको हे जेव्हा वाटेल तेव्हा हा चित्रपट यशस्वी झाला असं आम्ही समजतो. बरोबर. आता मी खूप बोलतो, आता आमच्या दिग्दर्शिकेकडे देतो माहिती. सगळ्यांनी सांगितलं आणि खूप मस्त सांगलं आहे की प्रत्येक स्टोरी, प्रत्येक हे 3 ट्रॅक फिल्म आहे आपली. 3 ट्रॅक्स एकत्र जेव्हा होतात आणि एका पॉईंटला ते येतात, ह्या 3 जणींचे 3 लाईफ्स, 3 रिलेशनशिप जेव्हा आपण दाखवतो आणि एका पॉईंटला ते येतात तेव्हा त्यांचा तो गोडवा, फ्रेंडशिपचा गोडवा जो बेस आहे प्रत्येक रिलेशनशिपचा तो बाहेर येतो. ही बेस आहे आणि आपण बोलू शकतो की ह्या स्टोरीमध्ये, ह्या मूवीमध्ये, या चित्रपटात फील गुड फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नेवर गिव्ह अप. म्हणजे चॅलेंजेस येतात आयुष्यामध्ये, पण ते चॅलेंजेस प्रत्येक जण म्हणजे पुरुष स्त्री इज इमॅटेरियल,
प्रत्येक जण ते चॅलेंजेस करून ते कसे पुढे येतात हे दाखवलं आहे. आणि नेवर गिव्ह अप हा बेस आहे. बी पॉझिटिव्ह, नेवर गिव्ह अप, दॅट इज बेस हा पिक्चरचा. या दॅट्स व्हॉट. प्लीज तुम्हाला काही प्रश्न विचारायला? या नावाची संकल्पना तुम्ही कशी? ही स्टोरी मी 2 वर्षापूर्वी लिहिलेली. अँड शुगर, सॉल्ट आणि प्रेम जेव्हा विचार केलं तर काहीतरी वेगळं, कारण हे फ्युजन जे आपण जसं क्रांतीने सांगितलं एक अर्बन आहे पण विमेन एम्पॉवरमेंटमध्ये एक अर्बन फील. तर जेव्हा विचार केला की अच्छा ह्यांच्या लाईफमध्ये काय कमी काय जास्त, हा जेव्हा क्वेश्चन आला तेव्हा मग आन्सर आला शुगर, सॉल्ट आणि प्रेम. कारण कुठेतरी काही ना काहीतरी कमी असतं प्रत्येक रिलेशनशिपमध्ये आणि आपणच कमी ते वाटतं आपल्याला, आपणच कमी ते कम्प्लीट करतो, म्हणून शुगर, सॉल्ट आणि बारा तारखेचा नाही. प्रत्येक फिल्मला वेगळा जॉनर असतं आणि प्रत्येक फिल्मला एक वेगळं स्टँडिंग असतं. तर कॉम्पिटिशन हेल्दी आहे ऑलवेज. आणि लास्ट टाइम पण मी म्हणाली की जेव्हा 2 लाईन्स असतात कॉन्सन्ट्रेशन नेहमी पाहिजे की आपण ती दुसरी लाईन कट नाही करायची, आपण स्वतःची लाईन कशी वाढवायची. तर मला नाही वाटत असं की कुठच्याही प्रोड्युसरला किंवा डिरेक्टरला वाटेल की नाही दुसरी फिल्म आलीच नाही पाहिजे, असं तर पॉसिबलच नाही. पण दॅट इज ओके. आमच्याबरोबर आय थिंक नागरिक येते. नागरिक आणि नागरिकचा जॉनर तिघांचे जॉनर वेगळे. दुसरे 2 पण वेगळे. एक लव्ह स्टोरी आहे. सल्ला आठवड्यात संदूक आहे, मग नागरिक आणि चांगलं कॉम्पिटिशन पाहिजेच ना. पण असं कोणी येतं आणि विकून जातं त्याशिवाय कसं काय. कॅलिबर शेवटी आणि प्रत्येक फिल्मचा सध्या अशी परिस्थिती आहे मराठी सिनेमा इंडस्ट्रीची की प्रत्येकाने दुसऱ्याची फिल्म सुद्धा सक्सेसफुल व्हावी असा विचार करायलाच हवा. जर आम्ही इट इज नॉट डन. खूपच आनंदाची गोष्ट असेल जर सगळ्यांनी, कारण या फिल्म्स आणि काम जनरेट करतील. त्यामुळे मला नेहमी वाटतं चांगला असो वाईट असो सिनेमा प्रत्येक मराठी माणसांनी, कलाकारांनी, इंडस्ट्रीचा भाग असलेल्यांनी जाऊन बघून मग ठरवायला. माझ्या मित्रांनी सांगितलं की हा बरा नाही, माझ्या मैत्रिणींनी सांगितलं असं नाही. हिंदी सिनेमाच्या बाबतीत होतच ॲब्सोल्युटली. आणि नाही कुठचीच इंडस्ट्री, सिनेमा इंडस्ट्रीच नाही, कुठचीच इंडस्ट्री अशी नाही ग्रो होऊ शकत. सो कॉम्पिटिशन या ह्यांनी हवं की अरे वा माझं हे छान झालं आहे का, पुढच्या सिनेमात एखादी टेक्नॉलॉजी असेल, क्राफ्ट असेल तर ते मी आपलं कसं तो बरा नाही चालला पाहिजे तर मी पुढे जाऊन खाली जाणारच. वी आर पार्ट ऑफ दिस इंडस्ट्री, हे असंच पाहिजे. सो गुड. इनफॅक्ट संदूक इज लुकिंग व्हेरी नाईस, नागरिक इज ऑल्सो व्हेरी नाईस आणि आय बिलीव्ह भगाबाई हॅज ऑल्सो डन व्हेरी वेल. कसं नाही होणार, भगाबाई अरेच्या झाला त्याचा एक स्पिल ओव्हर इफेक्ट आमच्या सिनेमाला येणारच. आमचा चांगला चालला पुढे आमचे जे काही कास्ट क्रूच्या दृष्टीनं फिल्म्स आहेत त्यांनाही त्याचं बेनिफिट होणारच. चांगलं काम जनरेट सध्या जीच्या व्हेरी गुड फुझी पण असं नाही तर झी बरोबरच बाकीचे मला तर खरंच कौतुक वाटतं की झीचं बॅकिंग नसूनही आज तुम्ही क्लासमेट्स बरोबर काकण किंवा अजून ही कॉफी आणि बरंच काही ते ऑल डिड वेल. पोस्टर बॉयज डिड वेल आणि ती झीची नव्हती. तर फॉर दॅट पर्पज म्हणजे फॉर दॅट मॅटर मला असं बोलायला आवडेल की आता टाइम हॅज ॲटलिस्ट लिटिल बिट समवेअर चेंजिंग की झीच्या ह्या सगळे सिनेमे नसूनही ते हॅव गार्नर्ड बॉक्स ऑफिस. ते हॅव गार्नर्ड बॉक्स ऑफिस विच इज गुड. ऑफकोर्स झीचे एक टोटली डिफरंट बॉल गेम होतो पण करतायत प्रयत्न सोलो प्रोड्युसर्स विच इज गुड. आणि आमची पण सोलो प्रोड्युसर आहे त्यामुळे तिला एक्स्ट्रा बॅकिंग ॲज आर्टिस्ट आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि आता तुम्ही Yeah. as part of our team. That's true.